अगोदर माझी जी आर्थिक परिस्थिती होती ती खूप बिकट होती। मी पनवेलला राहत होते। लोकांची घरकामं किंवा कोणी टिफिन मागितला तर टिफिन बनवून देणे अशा काही गोष्टी करत होते। पण तिथं मुलांचं शिक्षण, घराचं भाडं ह्यात मला आर्थिक मला मदत होत नव्हती। म्हणून मग आम्ही पनवेल सोडून गावी आलो। 2019 ला सीआरपी राऊंड होता, त्यात आमचा समूह तयार झाले आणि तेव्हा आम्हाला उमेद अभियानाची ओळख झाली। अभियानाकडून एक आरएफ निधी आला। आरएफ मधून आम्ही कर्ज घेऊन आमचा व्यवसाय सुरू केला। त्याच्यानंतर पुन्हा सीआयएफ निधी आला आणि त्याच्यातून पुन्हा आम्ही बँक लिंकेज सुद्धा 3 लाख घेतली, जे काही आमच्या कॅटरसाठी भांडी होती किंवा त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्यातून आम्ही खरेदी केल्या आणि आज आमचं कॅटर सुद्धा आम्ही उभं केलं। आज हे हॉटेल जे उभं केलेलं आहे माझं स्वतःचं आम्ही उभं केलेलं आहे आणि ह्याच्यातून बऱ्यापैकी माझी आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारलेली आहे। माझं एक आता स्वप्न आहे का एक मोठं रेस्टॉरंट असावं की त्यात माझ्या महिला सगळ्या काम करतील। जे कोणी माझे गेस्ट येतील त्यांना कोकणातलं फिलिंग आलं पाहिजे। आज जे काही मी आहे उमेदमुळे आहे। उमेदमुळे आज मला माझ्या गावात, माझ्या तालुक्यात, माझ्या जिल्ह्यात मला खूप मान आहे। आज उमेदमुळे आयुष्याची मला ओळख झाले आणि उमेदमुळे आज मला ओळख मिळाली। माझ्या जीवनाची मी झाले शिल्पकार।